नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातील सुंदर लाडगर गाव या यूट्यूब चॅनलवरती मी रोशन कर्जेकर आपले स्वागत करतो। आजची व्हिडिओ ही कोकणातील जंगलाती असणार आहे आणि या जंगलात आमटी आणण्यासाठी आता आलेलो आहे आणि ही आमटी काय असते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि खरोखर तुम्हाला ही व्हिडिओ पाहायला खूप मजा येणार आहे। हे काय घेतलं तुम्ही? हे आमट्या होळीसाठी आज शेवटचा दिवस ना होळीचा, उद्या होम ना। हे काय करतो तुम्ही? हे काय आता होळी टाकायचे आणि वाजवायचे जोरात, आवाज येतो? आवाज जोरात येतो। मित्रांनो पाहू शकता बघा, ही आमटी आहे, म्हणजे ही एक प्रकारची काठीच आहे ती आणि हिला आमटी बोलतात, काही ठिकाणी फोकाड्या बोलतात। आता हे घेऊन जाणार, ते होळी पेटवल्यानंतर ती होळी पोळवणार आणि ती दगडावर वापरणार आणि सेम आयटमसारखा आवाज येतो, खूप मजा असते। हे बघा, हे 1 तास झाला हे तिकडून फिरत आहेत रानात, खूप मेहनत आहे इथे आणि जे त्यांच्याकडून आमट्या मागतात तिथे आहे ते त्यांच्यासाठी सबब आहे। त्यांनी पाहू शकता, एकदा तुम्ही या जंगलात काय मेहनत असते बघा आणि मगच आमट्या मागा। चला, बाय 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 बाय। ही आमटी आहे काय? सरळ एकदम ना, मस्त एकदम। ह्याचा आवाज येतो, या काट्यांचा, ह्या काट्यांचा आवाज येतो। पाहू शकता, दुसरी आमटी भेटलेली आहे, 2 आमट्या इथे भेटलेल्या आहे। तो या झाडाला या काठी असतात, त्याला काही ठिकाणी आमट्या बोलतात, काही ठिकाणी फोकाटीसुद्धा बोलतात। ते आमच्याकडे ह्याला आमट्या बोलतात। आता होळीमध्ये त्याला पूर्ण पोळून लाल झाली की नंतर ते दगडावर आपटायचे, एकदम सेम ॲटमॉलसारखा आवाज येतो। तर मी आलो आहे ते कोकणातील जंगलात आलेलो आहे, लाडगरमध्ये जंगल आहे आणि श्लोक सुरू आहे, बरोबर मी आमट्यासाठी आलेलो आहे आणि खरोखर हा खूप अनुभव, एक सुंदर असा अनुभवसुद्धा आहे आणि भयानकसुद्धा आहे, कारण एवढ्यावरती डोंगरात चढून आमट्या आणणे खरोखर एक आव्हानच आहे आणि खरोखर ही मुलं ही आपली संस्कृती परंपरा जोपासत आहेत आणि होळीमध्ये ह्या आमट्या पोलवून ते वाजवून ते एक प्रकारचा हा आनंद साजरा करत आहेत। खरोखर या कोकणातील मुलांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे। जवळजवळ आम्ही 300 ते 400 मीटर आम्ही इथं वरती आलेलो आहे। सरळ डोंगर आहे आणि या डोंगरातून वर चढत आम्ही हा आमटी आणण्यासाठी आलेलो आहे। अशा वरानेच मी आता इकडे आलेलो आहे, आमटीसाठी आलेलो आहे। ते मी सुद्धा थोडंच फार दमलेलो आहे, अजून पुढचा प्रवास आहे, खूप एन्जॉयमेंट आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओतून आणि हा चित्तथरारक तुम्ही अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता। हाईट वाट आहे, बघा आमट्यासाठी कुठे कुठे जायला लागतं बघा। पाहू शकता इथं किती खोलवर आहे, खाली खूप खोल आहे, म्हणजे आम्ही जवळजवळ किती उंचावर आलो तुम्ही पाहू शकता। इथे आमटी आणायला खूप मेहनत आहे, पण खरोखर हा अनुभव खूप छान असा अनुभव आहे। आमट्या वाजवण्याला खूप मजा येते, तासाभराची ही मजा आहे, त्यासाठी 2-3 तास इथं मेहनत करावी लागते। आता आम्ही सपाटीला आलेलो आहे, पूर्ण डोंगर चढून आता सपाटी लागलेली आहे, सपाटीवरून आता पुढे येतो आम्ही। आता सध्या जंगलतोड होत असल्यामुळे जंगल नष्ट होत आहे, त्यामुळे हे आमटी वगैरे हे प्रकार आता नष्ट होत चालले आहेत। त्यामुळे आता वरती आम्हाला जंगलात यावं लागत आहे आमट्यांसाठी। पहिल्या खाली पायथ्याजवळच आमटे भेटत होते, पण पुष्कळ प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे या आता आमट्या वगैरे सर्व बोरं वगैरे आता दुर्मिळ होत चाललेले आहेत। काही वर्षानंतर त्यांचा नामोल्लेशीतून कायमचा निघून जाणार आहे।
तर आता आम्ही आलो आहे गोठणीवर आलो आहे. गोटण असं नाव आहे इथे. सपाटीला डोंगर सपाटीला इथे गोटण म्हणून नाव आहे इथे. इथे पाणी असतो इथे. आणि इथे आता आम्ही आलेलो आहे. जवळजवळ 10 एक आमटे आम्हाला भेटलेले आहेत इथे. आता आमचा पुढचा प्रवास आहे. अजून आमट्या भेटतात की आम्ही बघणार आहोत. खरोखर खूप छान असा अनुभव होता आणि थोडी थकायसुद्धा झालेला आहे, पण खूप मजा येत आहे. तर आज आम्ही आमट्या खूप असं वाजवणार, आमट्या आवाज काढणार आणि खूप धमाल करणार. श्लोक सुर्वे पाहू शकता इथे काट्यातनं आमट्या काढत आहे. खूप मेहनत आहे इथे. दोन आमटे भेटलेले आहेत त्याला. तर मित्रांनो, आम्ही आता आमट्या काढायला गेलो होतो. खूप छान असा अनुभव होता. ही आमटी आहे, होळीमध्ये पुरवंती आई दगडा आपटून तिचा आवाज येतो, छान असा आवाज येतो, ॲटम बॉम्बसारखा आवाज येतो. खूप छान अशी ही परंपरा आहे आणि कोकणवासी ही परंपरा जपत आहेत. सध्या आता झाडतोड झाल्यामुळे आमट्या मिळणे थोडे कठीण झालेले आहे. तरीसुद्धा कोकणाची मुलं खूप मेहनत घेऊन हे आमट्या आणत आहेत. मगाशी आम्ही 5:30ला इथनं गेलो होतो. आता जवळजवळ 6:45 वाजलेले आहेत. आम्ही पूर्ण डोंगर चढलो होतो आणि डोंगर चढून ह्या आमट्या आणलेल्या आहेत. जवळजवळ 25 ते 30 आमटे आहेत आणि आज आम्ही ह्या आमट्या वाजवून खूप एन्जॉय करणार आहात. श्लोक सुर्वे, काय तुम्ही एन्जॉय करणार ना? हो. पाहू शकता इथं किती खोलवर आहे खाली. खूप खोल आहे, म्हणजे आम्ही जवळजवळ किती उंचावर आलो तुम्ही पाहू शकता इथे. आमटे आणायला खूप मेहनत आहे, पण खरोखर हा अनुभव खूप छान असा अनुभव आहे. आमट्या वाजवण्याला खूप मजा येते. तासाभराची ही मजा आहे, त्यासाठी 2-3 तास इथं मेहनत करावी लागते. तर मित्रांनो, या आमट्या काय असतात हे तुम्ही आता पाहिलेल्या आहेत. काही ठिकाणी पोकाट्या बोलतात, काही ठिकाणी आमट्या बोलतात. तर ह्या आमट्या ॲटमसारख्या वाजतात आणि खरोखर तुम्हाला देखील हा नवीन प्रकार वाटत असेल की ह्या काट्या वाजतात कसे काय. खरोखर एक एक दैवी शक्तीचा ही निसर्गाची चमत्कार आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटवर नक्की कळवा आणि ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा. धन्यवाद.